हॅलो एव्हरीबडी. फॅन्स क्रिकेट अड्ड्याच्या या नवीन वीकेंड शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आजचा हा आठवडा खूप हॅपनिंग होता ऑलिम्पिक्सच्या दृष्टीने, क्रिकेटच्या दृष्टीने, कारण या आठवड्यात सुरू झाले आहे नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची जी सायकल आहे त्याची पहिली सिरीज, जी म्हणजे इंडिया वर्सेस इंग्लंड. गेल्या 40 दिवसापासून आपण वाट बघतोय या सिरीजची. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल झाल्यानंतर सो फायनली ही सिरीज सुरू झाली आहे. सो त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत. आणि 2 दिवसाचा खेळ झालेला आहे ही टेस्ट मॅच सुरू होऊन. सो जरा डिटेलमध्ये बोलण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो सुरुवातीला ऑलिम्पिक्समध्ये भारताने आतापर्यंत 5 मेडल्स मिळवलेली आहेत. 2 सिल्वर, 3 ब्रॉन्झ. आज एक संधी होती अजून एक ब्रॉन्झ मेडल मिळवण्याची, पण भारतीय हॉकी महिला संघ हा ग्रेट ब्रिटनच्या संघाबरोबर हरलेला आहे आणि त्यामुळे ती संधी आपली हुकलेली आहे. सो मीराबाई चानू आणि विजय दहिया यांनी 2 सिल्वर मेडल मिळवलेत आणि PV संधू मेन्स हॉकी आणि लवलिना बॉक्सर या तिघांना ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आहेत. सो बजरंग पुनियाला चान्स आहे. रेसलर अजून पण कोणी आहे का ते आपण बघूया. सो लेट सी अजून मेडलची टॅली किती वाढते. अनफॉर्च्युनेटली अजून एकही गोल्ड आपल्या खात्यावर नाही आहे. एवढा मोठा देश असून एकही गोल्ड आपण मिळवत नाही. ही जरा थोडीशी खेदाची गोष्ट आहे. ऑलिम्पिक्सच्या 120 वर्षाच्या इतिहासात म्हणजे 1900 पासून आपण धरूया की मेन्स हॉकी व्यतिरिक्त इंडिव्हिज्युअल मेडल जर आपण म्हटलं तर फक्त आणि फक्त अभिनव बिंद्राचं गोल्ड मेडल आहे. बाकी त्या व्यतिरिक्त आपल्याला गोल्ड मेडल मिळालेलं नाही. सो ही काळजीची गोष्ट आहे. लेट सी पुढे काय होतं. पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये आपण जास्ती तयारीने उतरू आणि अजून जास्ती प्लॅनिंगने उतरू आणि मेडल मिळवण्याची एक आशा धरूया. आपण दरवेळेला धरतो तशी. ओके, क्रिकेटच्या बातमीबद्दल बोलताना जोफ्रा आर्चरपासून सुरुवात करूया. तर क्रिकेट जगताला एक छोटासा धक्का बसलेला आहे. ते म्हणजे जोफ्रा आर्चरची इंजुरी पुन्हा रिसर्फेस झालेली आहे. साऊथ आफ्रिकेविरुद्ध सिरीज खेळताना त्याला इंजुरी जाणवलेली होती, पण तरी सुद्धा त्याच्यानंतर तो 6 टेस्ट खेळला, काही ODI खेळला, भारताच्या दौऱ्यावर पण आला होता. पण भारताच्या दौऱ्यावर त्याची इंजुरी जरा जास्ती वाढली म्हणून त्यांनी माघार घेतली, मग सर्जरी केली, मग रिहॅबिलिटेशन प्रोग्राम झाला आणि मग आता ससेक्स काउंटीसाठी तो खेळत असताना पुन्हा ती इंजुरी उफाळून आलेली आहे. आणि आता ते अजून थोडंसं भयंकर स्वरूप घेतलेलं आहे. त्याच्या एल्बोला म्हणजे इथे कोपराला काहीतरी फ्रॅक्चर आहे. सो आता ही इंजुरी एवढी भयानक आहे त्याची की म्हणजे इंजुरी भयानक नाही आहे, पण त्याचा जो रिकव्हरी प्रोग्राम आहे तो खूप स्ट्रेनस आहे त्याच्यासाठी. म्हणजे भारताची ही सिरीज तो सोडूनच द्या, त्यात तर चान्सच नाही आहे. पण त्या व्यतिरिक्त IPL तो खेळू शकणार नाही आहे, T20चा वर्ल्ड कप खेळू शकणार नाही आहे. एवढंच कशाला, जी ॲशेसची जी सिरीज आहे ज्याच्यावर इंग्लंड संघाने त्याच्यावर खूप जास्ती मदार ठेवली होती की इंग्लंडमध्ये जाऊन ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन आपण जोफ्रा आर्चर मेन अटॅकमध्ये असेल, ब्रॉड, अँडरसन, मे बी रॉबिन्सन, वूड बरोबर वगैरे, पण तसं काही होताना दिसत नाही आहे. सो आपण सगळे जे क्रिकेट रसिक आहोत आपणही वाट बघत होतो की जोफ्रा आर्चर चांगला परफॉर्म करेल ऑस्ट्रेलियामध्ये आणि चांगली एक ॲशेस होईल, पण अनफॉर्च्युनेटली तसं काही होत नाही आहे. ग्रेट. त्याच्यानंतर असं आहे, बोलण्याची पद्धत ग्रेट. ॲक्च्युली दिस इज नॉट अ ग्रेट न्यूज. इंटरनॅशनल क्रिकेटकडे वळूया आधी, कारण इंडिया विरुद्ध इंग्लंड आपल्याला जरा थोडंसं डिटेलमध्ये बोलायचं आहे. सो टॉकिंग अबाउट इंटरनॅशनल क्रिकेट, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजची T20 सिरीज सुरू होती. गेल्या आठवड्यात 2 झालेल्या होत्या, त्याच्यातली पण पहिली वॉशआउट होती आणि दुसरी जी आहे ती पाकिस्तान जिंकलेला होता. सो पाकिस्तान सिरीज लीड करत होता 1-0ने. आणि जी तिसरी आणि चौथी आहे ह्या दोन्ही अनफॉर्च्युनेटली वॉशआउट झाल्या. एक रविवारी होती, एक मंगळवारी होती. दोन्ही वॉशआउट झाल्या. एकामध्ये पहिल्यामध्ये पाकिस्तान टॉस जिंकली आणि त्यांनी वेस्ट इंडिजला बॅटिंग दिली. एका मॅचमध्ये वेस्ट इंडिज टॉस जिंकली, त्यांनी बॅटिंग घेतली. आता याच्यामध्ये बघण्यासारखी एकच गोष्ट आहे की या दोन्ही मॅचेसमध्ये फ्लेचर बरोबर ओपनिंगला आला क्रिस गेल आणि पहिल्या मॅचमध्ये तर फक्त 8च बॉल झाले आणि दुसऱ्या मॅचमध्ये 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हरमध्ये 30 रन केल्या त्यांनी आणि दोघेही हे नॉट आऊट राहिले. सो प्रश्न असा आहे की
गेलला आपण वर्ल्ड कप T20मध्ये बघू का ॲज अ ओपनर? कारण जे रसिक आहेत सगळ्यांना बघायचे, गेलची हिटिंग सगळ्यांनाच बघायला आवडते. सो होऊ शकतं. आता पावसाने धुतले गेलेल्या सिरीजमुळे पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या दोघांचंही नुकसान झालं. ते असं की त्यांना वेगवेगळे कॉम्बिनेशन्स ट्राय करून बघायचे होते वर्ल्ड कप T20साठी, पण ते त्यांना करता आले नाही. सो दॅट इज अनफॉर्च्युनेट फॉर देम. क्रिस गेल बघू काय करतो वर्ल्ड कप T20मध्ये. अजून किती वर्ष खेळतो तेही आपल्याला माहिती नाही. ड्वेन ब्रावो जो आपला आवडता खेळाडू आहे CSKसाठी जो खेळतो, तर त्यांनी आपली रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. वेस्ट इंडिजमध्ये त्याची शेवटची मॅच होती. सो इंटरनॅशनल क्रिकेटमधनं तो वर्ल्ड कप नंतर रिटायरमेंट घेतोय ड्वेन ब्रावो. सो तो आपल्याला बघायला मिळणार नाही, पण मे बी फ्रँचाइज क्रिकेटमध्ये तो खेळेल. तसंही तो वेस्ट इंडिज करता तसं कमीच खेळतो. त्यानंतरची महत्त्वाची एक सिरीज आहे बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया. आपण असं मागे म्हटलं होतं की ऑस्ट्रेलिया आता सबकॉन्टिनेंटमध्ये जास्तीत जास्त मॅचेस खेळण्याची प्रयत्न करते, कारण त्यांना वर्ल्ड कपसाठी प्रिपरेशन करायचं आहे. वर्ल्ड कप आहे UAEमध्ये, तुम्हाला माहितीच आहे ते. पण बांगलादेशने कमाल केली. बांगलादेशने पहिली T20 मॅच जिंकली अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. सो मंगळवारी ही मॅच होती, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवलं. लो स्कोरिंग मॅच झाली. आपण थोडेसं त्याच्या डिटेल्सकडे बघूया. ऑस्ट्रेलिया पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकली, बॉलिंग घेतली आणि बांगलादेशला एकदम स्वस्तामध्ये निपटवलं. 131मध्ये ऑल आऊट केला. सो ऑस्ट्रेलिया वाटलं असेल आपण जिंकू, पण बांगलादेशकडे आता काही फायटर निर्माण झाले. मोहम्मद नईम 30, शकीब 36, महमूदुल्ला 20, अफीफ हुसेन 23. आता जो अफीफ हुसेन आहे ना, लेट मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करायला येतो आणि खूप चांगली बॅटिंग करतो. याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, सुरुवातीपासून प्लॅनिंग करत नाही आणि मग ते येऊन आपल्याला त्याचा फटका बसतो. जसं इंडिया विरुद्ध श्रीलंका आत्ता सिरीज झाली, तर सगळे बोलले अरे वनिंदू हजारंगा काय खेळतो, वनिंदू हजारंगा काय खेळतो. अरे तो 2 वर्षापासून असाच खेळतोय आणि तो त्रासदायकच आहे. पण म्हणजे आपल्यासाठी त्रासदायक आहे. बाकी त्याचा गेम खूप सुंदर आहे, खूप सुंदर उत्कृष्ट असा तो लेग स्पिनर आहे, पण आपण लक्ष देत नाही ना, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. तर हा जो अफीफ हुसेन आहे, जेव्हा अटीतटीचा सामना होईल तेव्हा अफीफ हुसेन त्रास देणार. एनिवेज, हेझलवूडनी चांगली बॉलिंग टाकली, 3 विकेट घेतल्या. त्याच्यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरू झाली तेव्हा मिच मार्श याला तर काहीतरी एकदम म्हणजे गोल्डन पिरियड त्याचा चालू आहे. त्यांनी 45 केले. वेस्ट इंडिज बरोबर पण त्यांनी चांगलं परफॉर्म केलं होतं मिच मार्शने. आणि नसूम अहमद हा बांगलादेशचा स्पिनर आहे, त्यांनी 4 विकेट घेतल्या 49 धावा देऊन. आता असं आहे ना की बांगलादेशमध्ये जेव्हा खेळताना तेव्हा त्यांचे खूप स्पिनर एकदम फॉर्ममध्ये येतात, खूप जबरदस्त खेळायला लागतात. पण त्या व्यतिरिक्त मुस्तफिजूर जो आहे त्यांचा, तो खूप कन्सिस्टंटली परफॉर्म करतोय. भले 2 विकेट घेईल, 3 विकेट घेईल, एखादीच विकेट घेईल, पण मग 1 विकेट घेतो तेव्हा तो रन्स खूप कमी देतो. सो मुस्तफिजूर एक खूप महत्त्वाचा प्लेअर आहे. आणि त्याच्या बरोबरीने शरीफुल इस्लाम नावाचा एक प्लेअर आहे, तो पण लेफ्ट हँडरच आहे, तोही चांगला परफॉर्मन्स देतो आता. सो त्याच्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. कारण जसं मागच्या वेळेला म्हटलं ना की श्रीलंका किंवा बांगलादेश हे दोघे, या दोघांपैकी कुणीही आपल्या ग्रुपमध्ये येऊ शकतं. आणि आपला ग्रुप जो आहे वर्ल्ड कपसाठी तो ग्रुप ऑफ डेथ आहे, तो डेंजरस ग्रुप आहे जरा. सो 108 मध्ये ऑल आऊट केलं ऑस्ट्रेलियाचं आणि बांगलादेश जी आहे ती पहिली मॅच जिंकली. प्लेअर ऑफ द मॅच होता नसूम अहमद. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी सेकंड मॅच झाली. यावेळी ऑस्ट्रेलिया जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाने वाटलं आपण बॅटिंग करूया. आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी ॲलेक्स कॅरी कॅप्टन होता, पण बांगलादेशच्या दौऱ्यासाठी मॅथ्यू वेडला कॅप्टन केलं. ॲरन फिंच नाही आहे अजून. बघा, डेव्हिड वॉर्नर नाही आहे, स्टीव्ह स्मिथ नाही आहे, लाबू बाबू नाही आहे, मार्कस स्टॉइनिस नाही आहे, ॲरॉन फिंच नाही आहे. तसंच बांगलादेशच्या टीममध्ये तमीम इक्बाल नाही आहे, मुशफिकुर रहीम नाही आहे, लिटॉन दास नाही आहे. सो हे सगळे महत्त्वाचे प्लेयर आहेत जे खेळत नाही आहेत त्यांच्या संघांसाठी आत्ता, मे बी इंजोर्ड आहेत किंवा वॉट एव्हर. सो ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग केली, पण पुन्हा लो स्कोरिंग मॅच 121 मध्येच निपटवलं ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने. आणि यावेळी या 2 बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. मुस्तफिजूरने 3 विकेट घेतल्या आणि शरीफुलने 2 घेतल्या. मिच मार्श पुन्हा 45 इज अ गुड टच आणि तो पाहिजे. आणि ऑस्ट्रेलिया एक प्रयोग करते की मिच मार्शला नंबर 3 वर खेळवते आणि त्याचा स्ट्राईक रेट पण चांगला आहे. सो वी कॅन एक्सपेक्ट की मिच मार्च नंबर 3 वर खेळेल, कारण स्टीव्ह स्मिथचं काही नक्की नाही आहे. स्टीव्ह स्मिथ स्वतःला ॲशेससाठी प्रिपेअर करतोय. जो स्टीव्ह स्मिथ खेळेल की नाही माहिती नाही. आणि माझं विशेष लक्ष आहे यांच्यावर, कारण मी ऑलरेडी प्रेडिक्ट केलेलं आहे की ही
जी वर्ल्ड T20चं वर्ल्ड कप आहे ती ऑस्ट्रेलिया जिंकणार, हे मी प्रेडिक्ट केलेलं आहे ऑलरेडी. सो माझं विशेष लक्ष आहे ऑस्ट्रेलियाकडे. एनिवेज, मॉझेस हेनरिकेज जो आपल्या IPL मध्ये हिट आहे चांगल्यापैकी, त्यांनी 30 धावा केल्या. सो 122चं लक्ष होतं. बांगलादेशच्या अगोदर विकेट पडल्या, पण पुन्हा एकदा आफिफ हुसेनने 37 नॉट आउट केले. शकीब अल हसन कन्सिस्टंट आहे, 26 रन. मेहदी हसन 23. चांगले खेळतात ही मुलं, खेळत राहतात आणि खूप मॅचेस खेळतात, हे महत्वाचं आहे. आपल्यासारखे नाही आळशी, बोलतो मी त्याच्याबद्दल. ॲस्टन अगर एकच विकेट घेतली, 17 रन, पण चांगलं होतं. म्हणजे 4 ओव्हरमध्ये 17 रन, विच इज व्हेरी गुड इन T20. सो प्लेअर ऑफ द मॅच आफिफ हुसेन, वेल डिझर्विंग. आणि आता तिसरी त्यांची जी T20 आहे ती आज आहे. इंटरनॅशनल क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांची वन डे सिरीज आज सुरू होते. सो अगेन झिम्बाब्वे ही पुन्हा भरपूर मॅचेस खेळते, जे खूप महत्त्वाचं आहे त्यांना कमबॅक करण्याकरता. असं असतं ना की ज्याच्याकडे नसतं ना त्याला इम्पॉर्टन्स असतं, ज्याच्याकडे खूप असतं मग त्याला मेंटल स्ट्रेस यायला लागतो, मग त्याला ब्रेक घ्यावासा वाटतो, मग त्याला फॅमिलीबरोबर फिरायला जायचं असतं, आणि मग जे काय होतं ते इंडियाची बॅटिंग होते. येऊया आपण त्याच्यावर. इंग्लंड विरुद्ध सिरीज सुरू झाली. ओके, इंग्लंडने टॉस जिंकला. ब्राईट सनी वातावरण होतं, तर इंग्लंड वाटला आधी आपण बॅटिंग घेऊया, कारण त्यांच्याकडे वेदर फोरकास्ट चांगलं आहे. त्यांना माहिती आहे की पुढचे 2 दिवस पाऊस पडणार आहे. त्यांनी बॅटिंग घेतली. पहिलाच रॉरी बर्न्स फटाफट आउट झाला एकदम. म्हणजे बुमराह जरा चांगल्या टचमध्ये होता. म्हणजे एवढी चांगली बॉलिंग टाकली आहे ना जसप्रीत बुमराहने, की असं एक विचार येतो, यार तू कुठे होतास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या वेळेला, तेव्हा का नाही अशी टाकलीस? तर न्यूझीलंडची पण भंबेरी उडाली असती. पण एनिवेज फाईन. सो बुमराहने चांगली टाकली. शमी किंग ऑफ स्विंग आहे आता शमी आपला. दोघांनी खूप सुंदर बॉलिंग सुरुवातीला टाकली आणि बांधून ठेवलं होतं. तरी कसे त्यांनी 42ची पार्टनरशिप केली आणि मग त्याच्यानंतर झॅक क्रॉली पण आऊट झाला. झॅक क्रॉली फास्ट खेळला, थोडा आऊट झाला. 27वर तो आऊट झाला. सिबलीने आणि त्यांनी 42ची पार्टनरशिप केली. त्याच्यानंतर लगेच सिबली पण आऊट झाला आणि मग चौथ्या विकेटसाठी जो रूट आणि बेअस्ट्रोनी चांगली पार्टनरशिप केली. 72. हे सगळं पहिल्या दिवसाचा खेळ. 138वर पोहोचले. आता 138वर 4 विकेट होत्या त्यांच्या तेव्हा, आणि त्याच्यानंतर विश्वास नाही बसणार पण 45 रन्समध्ये त्यांच्या बाकीच्या 6 विकेट गेल्या. एवढी उत्कृष्ट बॉलिंग टाकली ना, म्हणजे मग बुमराह म्हणू नका आणि शमी म्हणू नका, आणि सिराजनी थोडासा मार खाल्ला. आपण प्रेडिक्ट केलं होतं की सिराजला घ्याच, बट यू नेव्हर नो, टेस्ट मॅच आहे, सेकंड इनिंग्स आहे अजून बाकी. पण त्यांनी चांगली टाकली, पण जरा एक्सपेन्सिव्ह होता. आणि आपला शार्दूल ठाकूर, एकतर आपण जे प्रेडिक्ट केलं होतं त्याच्यामधनं फक्त एकच घेतला गेला नाही, तो म्हणजे अश्विन. बाकी आपली टीम एकदम परफेक्ट होती. अश्विनच्या जागी जडेजाला घेतला, तेवढा एकच चेंज, बाकी एकदम परफेक्ट आपलं प्रेडिक्शन होतं. फाईन. सो शार्दूल ठाकूरनी एवढे स्विंग करत होता ना, तुफान स्विंग करत होता, आणि जो रूटला आउट केलं त्यांनी. जो रूट किती 62 किती केले जो रूटने, 64 केले. खूप चांगलं खेळत होतं जो रूट, त्याला LBW केला, आणि एवढा छान प्लम LBW केला ना की अंपायर रिव्ह्यू पण घेतला नाही जो रूटने, असंच निघून गेला. त्याच्यानंतर बेअस्ट्रो 29वर गेला होता, आणि मग धनाधन विकेट पडल्या. 155ला पडली, 160ला पडली, 160ला 9वी विकेट पडली. ओके, 160ला ऑली रॉबिन्सन का स्टुअर्ट ब्रॉडची 9वी विकेट पडल्यानंतर मग अँडरसन आला. अँडरसनला काही जमत नव्हतं खेळायला, पण हा सॅम करन जो आहे, आपण म्हटलंच आहे की हा डेंजरस आहे आपल्यासाठी, आणि त्याने ताट तोडून बिंदास बॅट फिरवायला सुरुवात केली, आणि तडाख्यात सापडला शार्दूल ठाकूर. सो सॅम करननी 27 नाबाद धावा केल्या, आणि इंग्लंड कशी तरी काहीतरी करून 183 पर्यंत पोहोचले. फर्स्ट इनिंग्स 183 पर्यंत पोहोचली. जवळजवळ फक्त 64 का 65 ओव्हर खेळले ते, 65.4 ओव्हर खेळले. आता इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण ओव्हररेटच्या बाबतीत आपण कमी होतो, आपण मागे होतो, आणि ह्याचा तडाखा कॅप्टनला विराट कोहलीला बसू शकेल, सांगता येत नाही. त्याच्यानंतर इंग्लंड आली बॉलिंग करायला. टेन्शन होतं, कारण हा जो पिरियड असतो डेंजरस पिरियड असतो, कारण खेळून काढायचा असतो, आणि जवळजवळ अर्ध सेशन खेळायचं होतं. पण राहुल आणि रोहित शर्मा एवढे सावधानतेने खेळले, खूप सुंदर बॅटिंग केली. फक्त 21 रन केल्या 13 ओव्हरमध्ये वगैरे, पण
ते रन्स तिथे मॅटर करत नव्हत्या, तिथे उभं राहणं मॅटर करत होतं. एकही फॉल्स शॉट नाही, उगच ड्राईव्ह करता जाणं नाही, ऑफ स्टंपच्या बाहेर मासेमारी करणं नाही, काही नाही. खूप सुंदर खेळले आणि टिकून राहिले आणि विकेट दिली नाही, हे खूप जास्ती महत्वाचं. सो ऑल इन ऑल पहिला दिवस जो होता हा पूर्णपणे भारताचा होता. काढाक खेळला एकदम. काल दुसरा दुसऱ्या दिवसाची सुरुवात पण खूप तडाखेबाज केली, जबरदस्त. म्हणजे अख्खा सेशन आपलं होतं, पूर्ण सेशन आपलं होतं. शेवटची ओव्हर आली आणि रोहित शर्माचं चक्र फिरलं. त्याला काय हल्ली रोग झालाय काय कळत नाही. एवढा सुंदर खेळतो, 30-40 पर्यंत पोहोचतो आणि मग त्याच्यानंतर गोंधळ घालतो. ऑली रॉबिन्सनने त्याला फसवलं. त्याला माहिती आहे हुक आणि पुल हे आवडते शॉट आहेत रोहित शर्माचे. फाईन लेगला फिल्डर ठेवला आणि रोहित शर्माने कॅच दिला. काही गरज नव्हती. बरं ठीक आहे, रोहित शर्मा आऊट झाला तर झाला. आता काय एकच माणूस काय प्रत्येक वेळी 100 आणि 150 200 रन करू शकत नाही. आला पुजारा, गांगरल्यासारखा वाटत होता हा माणूस. म्हणजे ससा एखाद्या जंगलात फिरावा घाबरून, आपल्या मागे कोणीतरी आहे असा खेळत होता पुजारा. म्हणजे एवढा तो काहीतरी प्रॉब्लेम मध्ये दिसतोय ना, की इन स्विंगिंग बॉल त्यांनी असं सोडून दिला आणि पॅडवर लागला. ते त्याचं केवळ नशिबामुळे त्याला, म्हणजे अंपायरने तर आधी आऊट दिलाच होता, पण रिव्ह्यू घेतला तर ट्रॅव्हलिंग आउटसाइड ऑफ म्हणून तो वाचला. पण त्याच्यानंतर फार काही करता नाही आला. अँडरसनने खूप चांगला बॉल टाकला आणि पुजारा कॉट बिहाइंडून आऊट झाला. पुजाराने हार्डली 4च धावा केल्या. त्याच्यानंतर आले आपले कॅप्टन कोहली, जे ॲडव्होकेट करतात ना की मेंटल स्ट्रेस आहे, फिरायला पाहिजे, असं करायला पाहिजे, वेकेशन पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. पहिल्या बॉलला अँडरसननी एवढा कडक बॉल टाकला ना, एवढा कडक बॉल टाकला. पहिल्या बॉलला आऊट झाला विराट कोहली, गोल्डन डक. विराट कोहलींनी काल भारतासाठी एक गोल्ड मेडल आणलेलं आहे. क्रिकेटमध्ये जे पहिल्या बॉलला आऊट होतात त्याला गोल्डन डक म्हणतात. सो विराट कोहलींनी आपल्यासाठी एक गोल्ड मेडल आणलेलं आहे काल. प्रश्नच नाही. बॉल खूपच सुंदर होता, उत्कृष्ट चेंडू होता. पण ह्याच्याचसाठी प्रॅक्टिस लागते ना. तुम्ही इथे फिरा, तिथे फिरा, या कॅसलला जा, त्या झू मध्ये जा, सोशल मीडियावर फोटो टाका. तुम्ही तुमच्या फॅमिलीज बद्दल काय करता आम्हाला काही घेणं देणं नाही. वी आर लिस्ट बद्दल. पण जेव्हा तुमचा परफॉर्मन्स आम्हाला मॅटर करतो आणि जेव्हा परफॉर्मन्स होत नाही तेव्हा आम्हाला हे सगळं बोलावं लागतं. ठीक आहे, विराट कोहली आऊट झाला. त्याच्यानंतर आले आपले अजिंक्य रहाणे. अजिंक्य रहाणे सध्या कुठल्या मनस्थितीत आहेत हे कोणालाच समजत नाहीये. पहिलीच रन त्यांनी एवढी रिस्की घेतली, पण डॅन लॉरन्सनी एक थ्रो केला, तो ओव्हर थ्रो गेला आणि ग्राउंड मोठा असल्यामुळे 4 धावा धावून काढल्या. सो अजिंक्य रहाणे 5 वर पोचले आणि मग नंतर त्यांचा केमिकल लोचा सुरू झाला. एक छोटा कॉल होता रनसाठी के.एल. राहुलचा. रहाणे आपले हाफ पिच पर्यंत पोचले आणि तिकडनं बेअरस्टोचा डायरेक्ट थ्रो आला. रहाणे रनआउट. टेस्ट मॅच मध्ये रनआउट, जे क्रिमिनल समजलं जातं. संपलं, यांची इनिंग संपली. अरे लोक तुझ्याकडे टेस्ट मॅचचा कॅप्टन म्हणून बघतायत, काय हे तुझे परफॉर्मन्स आहेत. स्टॅटिस्टिक्स मी काढले आहेत सगळ्यांचे. हे 4 प्लेयर आहेत ना विशेष करून, या सगळ्यांचे मी स्टॅटिस्टिक्स सांगतो. गेले. सो 57 वर आता के.एल. राहुल खेळतोय. रिषभ पंत आला, त्यांनी त्याच्या राम भरोसे फॉर्मॅटमध्ये सुरू केली बॅटिंग. ताड तुडुम, इथे फिरवतोय तिथे फिरवतोय, अजूनपर्यंत तरी टिकलाय. सो 125ला आपल्या 4 विकेट गेले आफ्टर लंच. आणि त्याच्यानंतर पावसालाही बघवला नाही आपला परफॉर्मन्स. पाऊस आला म्हणजे वेदर फोरकास्टमध्ये होतच हे, मी आपला अलंकारिक जोडून टाकलं काहीतरी. आजही पाऊस असणार आहे तिकडे. सो ही टेस्ट मॅच कशी जाणार आहे माहिती नाही. जसं मला आठवतंय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या वेळेला आपण म्हणतो पाऊस कशाला आहे, आणि नंतर आपली एवढी भंबेरी उडाली, मग आपण पाऊस येऊ दे, पण तरी जे व्हायचं ते झालंच. बघूया आता या टेस्ट मॅचमध्ये काय करतात. म्हणजे बॉलर्स कन्सिस्टंटली परफॉर्म करत आहेत, बॉलर्स कन्सिस्टंटली रिझल्ट देत आहेत आणि बॅट्समन आर लेटिंग डाऊन. आता रवींद्र जडेजा आहे, अजून शार्दुल ठाकूर आहे. आता परिस्थिती अशी की 183 तरी करू की नाही. पण 183 केलं तर काय फार मोठी मर्दुमकी गाजवणार नाहीयेत. महत्वाचं असं आहे की किमान 100 रनचा लीड पाहिजे तर उपयोग आहे. त्यांनी 183 केले, तुम्ही 193 केले, 0, काही त्याचा उपयोग नाही. किमान 100 रनचा लीड पाहिजे, तर त्यांना ते प्रेशर जाणवेल, कारण त्यांना तेवढे उतरून मग आपल्याला टार्गेट द्यावं लागेल. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्ले अबेंडन ड्यू टू रेन.
हा शॉवर्स आहेत जसं तुम्हाला सांगितलं. सो जसं त्यांनी 45 रनमध्ये 6 विकेट घालवले, आपण 15 रनमध्ये 4 विकेट घालवले. अशा पद्धतीने आपण पण ढेपाळलो आहोत. ते सगळे कॉमेंटेटर म्हणत असतात की सायकल स्टँड सारखे आपले हल्ली पडतात. तर हे रेप्युटेशन फार वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. काय झालंय या प्लेयर्सना? म्हणजे आपण जर म्हटलं रोहित शर्मा, तर रोहित शर्माला काय झालंय? एवढा चांगला खेळतोस तू, एवढी इनिंग बिल्ड करतोस आणि मग नंतर फेकून कशाला देतो? खेळ ना मोठी इनिंग, एखादी मोठी इनिंग खेळ, होऊ दे. तुला सुद्धा कॅप्टन्सीचा चान्स आहे, लोक तुला रिस्पेक्ट करतात. कशाला वेड्यासारखा खेळतो? अजिंक्य रहाणेकडे आपण बघूया. अजिंक्य रहाणे 2020मध्ये जे ऑस्ट्रेलियामध्ये ज्या मॅचेस वगैरे झाल्या, 4 मॅचेस, 8 इनिंग्स, 272 रन, ज्याच्यामध्ये एक सेंचुरी आहे, ॲव्हरेज आहे 38.5. ओके. 2021मध्ये ज्या मॅचेस झाल्या, आता याच्यामध्ये 2020च्या मॅचेसमध्ये न्यूझीलंडची पण मॅच आहे बरं का. 2021मध्ये मॅच झाल्या ना, तेव्हा 8 मॅचेस खेळलेत. इंग्लंड आली होती, 13 इनिंग्स, 268 रन, एकच 50 आहे. 13 इनिंगमध्ये एकच 50 आहे अजिंक्य रहाणेची. ॲव्हरेज 20.61. नाही शोभत यार तुला अजिंक्य. तुझ्याकडनं अजून अपेक्षा आहेत. विराट कोहली 2020मध्ये एकच मॅच खेळला आणि मग नंतर पॅटर्निटी लिव्हवर परत आला होता. त्याच्यामध्ये त्यांनी 78 रन केल्या. एक 74ची इनिंग चांगली होती आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अजिंक्य रहाणेकडूनच तो रनआउट झालेला होता ऑस्ट्रेलियामध्ये, पण त्याच्यानंतर तो खेळला नाही. 2021मध्ये 5 मॅचेस, 8 इनिंग्स, 229 रन. गेली 2-2.5 वर्ष झाली विराट कोहलीची सेंचुरी नाही आहे. सो 2021मध्ये 250 त्यांनी स्कोअर केलेत, ॲव्हरेज 28.58. विराट कोहलीला शोभत नाही. पुजारा 2020मध्ये 4 मॅचेस, 8 इनिंग्स, 163 रन, एकच हाफ सेंचुरी, ॲव्हरेज 20.37. व्हेरी पुअर. पण ऑस्ट्रेलियामध्ये हा माणूस टिकून होता. वॉरियर वगैरे काय 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 आपणच त्याला सगळं म्हटलेलं आहे, पण त्यांनी मॅचेस वाचवल्या, ही गोष्ट तितकीच खरी. पण 2021मध्ये 8 मॅचेस, 13 इनिंग्स, 368 रन, 450, ॲव्हरेज वाढलाय 31.50. पण मोठ्या मॅचेसमध्ये जर तुम्ही फेल झालात ना, तर ते दिसून येतं. म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल झाली, आता ही पहिलीच मॅच झाली, या सगळ्या मॅचेसमध्ये फेल झाल्यामुळे पुजाराचं अपयश दिसून येतोय. रोहित शर्मा 8 मॅचेस, 14 इनिंग्स, 574 रन, हायेस्ट 161, म्हणजे एक सेंचुरी, 250, ॲव्हरेज 44.15. मग तुम्ही म्हणाल एवढं चांगली त्याची कामगिरी असताना कशाला शिव्या घालतोय? शिव्या याच्यासाठी घालतोय की त्याचा कॅलिबर जास्ती आहे आणि त्यांनी जास्ती परफॉर्म करावं. आणि क्रिकेटमध्ये असं असतं ना की ज्याचा फॉर्म चांगला असतो, जो चांगला खेळत असतो, त्यांनी अधिक रिस्पॉन्सिबिलिटी कधीही घ्यायची असते. आता पुजारा आणि रहाणेचं जे हे लॅक ऑफ परफॉर्मन्स आहे, तो यासाठी हायलाईट होतोय जास्ती, कारण विराट कोहली फेल जातोय. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनी रन केले असते तर मग त्यांचे फेलियर्स एवढे जाणवले नसते. ॲक्च्युली अजिंक्य रहाणे पण कम्प्लीट फेलियर नाही आहे, कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सुद्धा अजिंक्य रहाणे भारताचा हायेस्ट स्कोरर आहे, 49 रन्स केले. तिथे पण त्यांनी 50 मिस केली, तो लेग साईडला जो एक शॉट खेळला वेड्यासारखा. सो जेव्हा संधी असते तेव्हा तुम्ही ती स्कोर करायची असते, तेव्हा तुमचा इम्पॉर्टन्स वाढत असतो. अजिंक्य रहाणेला काय झालं, आता सगळेजण बोलतात की काहीतरी मेंटल प्रॉब्लेम आहे, तर म्हणजे ब्लॉक आहे, प्रॉब्लेम म्हणजे मेंटल ब्लॉक आहे. तर असं आहे का, जसं बेन स्टोक्सला प्रॉब्लेम आहे तसा काही प्रॉब्लेम आहे का? जर असेल तर त्याने समोर यायला पाहिजे का? तो का समोर येत नाहीये? भीती आहे का साईडमधून जागा जाण्याची? कारण आता वन डे पण खेळत नाहीये, एकच फॉर्मॅट खेळतोय अजिंक्य रहाणे. मग प्रॉब्लेम काय आहे की अरे आता जर आपण बाहेर पडलो, एवढी नवीन मुलं आहेत, काय तिकडे उभा आहे बाहेर, तर आपल्याला चान्सच मिळणार नाही, अशी भीती आहे म्हणून काही बोलत नाहीये का? पण जर रेस्टची गरज असेल, मानसिक स्वास्थ्य लक्षात ठेवून ती जर गरज असेल तर ते करायला पाहिजे, ते न करून चालणार नाही. कारण असे परफॉर्मन्सेसमुळे तुमचं रेप्युटेशन पण खराब होतं आणि नंतर एका स्टेजनंतर तुम्ही जर ड्रॉप झालात, तर आता अजिंक्य रहाणे कधी जाणार डोमेस्टिकमध्ये, कधी परफॉर्म करणार, कधी प्रूव्ह करणार आणि कधी परत येणार? तर जे काही करायचं ते आत्ताच करायला पाहिजे. अजून 9 इनिंग्स आहेत आपल्याकडे, तर जर पुढच्या 2 इनिंग्समध्ये किंवा 3 इनिंग्समध्ये चांगला परफॉर्म नाही केलं तर त्या पुढच्या इनिंग्स प्रूव्ह करायला मिळतील की नाही इथपर्यंत शंका आहे. आता सध्याच्या परिस्थितीत मिळू शकतात, कारण
प्रॉब्लेम आहे. पण हनुमा विहारी आहे, हनुमा विहारीने ऑस्ट्रेलियामध्ये चांगलं परफॉर्म केलं होतं. सो असं सगळं आहे. पण आपण वेलविशर आहोत. आपल्याला वाटतं रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा ह्या सगळ्यांनी चांगली सर्व्हिस दिलेली आत्तापर्यंत आणि यांनी चांगलं अजून खेळावं. टेस्ट क्रिकेट अजून 2-3 वर्ष ही लोक खेळू शकतात, तर ते त्यांनी अजून चांगला परफॉर्मन्स द्यावा. कारण अजिंक्य रहाणे आणि पुजारा तर लिटरली वन फॉर्मॅट प्लेयर आहेत. रोहित शर्मा काय इरिस्पॉन्सिबल स्टेटमेंट कधी देऊ शकतो, मी माझा गेम खेळतो, मी माझे शॉट खेळणार. सो त्याला आपण सांगू शकतो की बाबा तू T20 खेळ, तू ODI खेळ, तुला तुझ्या मर्जीने खेळायचं, तू इथे नकोच खेळूस. त्याला सांगितलं जाऊ शकतं. पण ह्या दोघांबद्दल जास्ती करून वाईट वाटतं. सो हे होतं आपल्या गेल्या 2 दिवसाच्या मॅचचं, गेल्या 2 दिवसांचं ॲनालिसिस या फर्स्ट टेस्ट मॅचचं. आज पाऊस आहे, पण पूर्ण वेळ पडेल की नाही हे सांगता येत नाही. सो मॅच होईल, पण जर ये जा राहिली तर जरा बॅट्समनला कॉन्सन्ट्रेट करायला त्रास होतो. राहुलकडनं मोठ्या इनिंगची अपेक्षा आहे. राहुल म्हणजे आपण सगळे फेलियर्सबद्दल बोलू, पण राहुलची सक्सेस स्टोरी आहे. कारण राहुल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर बरीच मुलं खेळली, म्हणजे मयंक अग्रवाल खेळला नाही, पृथ्वी शॉ खेळला, पण राहुलला चान्स मिळत नव्हता. आणि हा चान्स मिळाला. चान्स असा पकडायचा असतो, राहुलने दाखवलं चान्स कसा पकडायचा असतो. आता राहुलला जवळजवळ ही पूर्ण सिरीज मिळायला काहीच हरकत नाही, एवढा राहुलचा परफॉर्मन्स आहे. चांगलं परफॉर्म केलं राहुलने, डिझर्व करतो तो. एक महत्त्वाचा प्रश्न मला इथे निर्माण करायचा आहे, तो म्हणजे असा की प्रॅक्टिस. आपण कुठल्याही क्षेत्रात आपण असं म्हणतो की प्रॅक्टिस करणं खूप जास्ती महत्त्वाचं आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये आपण हारल्यावर सुद्धा आपण म्हणावी तशी प्रॅक्टिस नाही केली. आपला एकच खेळाडू होता जो जाऊन काउंटी खेळला आणि त्यालाही आपण ड्रॉप केलं, तो म्हणजे रविचंद्रन अश्विन. त्या काउंटी गेममध्ये सुद्धा त्यांनी 6 विकेट घेतल्या होत्या, एका इनिंग्समध्ये चांगला खेळला होता. आपले खेळाडू प्रॅक्टिस करायला थोडीशी हिचकिचाट करतात असं मला वाटतं. म्हणजे विराट कोहलीने आश्चर्य व्यक्त केलं की प्रॅक्टिस गेम्स नाही. अरे तुला बाकी सगळं कळतं, मग तुला हे नाही कळत टूरच्या आधी की आपल्याला प्रॅक्टिस गेम्स नाही. तू बाकी सगळी दादागिरी करू शकतो BCCI समोर. कोचची भूमिका काय असायला पाहिजे, सपोर्ट स्टाफची भूमिका काय असायला पाहिजे, या सगळीकडे तुझ्या बोलण्या व्यतिरिक्त काहीही होत नाही. सगळं तुझ्या बोलण्याप्रमाणे चालतं. मग तुला इन्सिस्ट करता नाही आलं की आम्हाला 2 प्रॅक्टिस गेम्स पाहिजे, 4 प्रॅक्टिस गेम्स पाहिजेत. BCCIचा प्रश्न होता तो कसा करायचा. बरं, आपण असं म्हणू शकतो की इंग्लंडमध्ये एक वेळ कठीण होतं हे प्रॅक्टिस गेम्स भरवणं. वाय नॉट आयर्लंड? आयर्लंड का नाही? अरे आयर्लंडची जी काही त्यांची सिरीज होती ज्या कुठल्या देशाबरोबर, त्यांनी खुशी कॅन्सल केली असती आपल्यासाठी. भारतच खूप मोठा देश आहे, पण नुसतं मोठं असून उपयोग काय, चाटायचं आहे. साऊथ आफ्रिकेबरोबर त्यांनी आयत्या वेळेला ठरवली होती ODI आणि T20 सिरीज, कॅन्सल केली असती त्यांनी. आपण गेम्स खेळायला पाहिजे होते तिथे. बाकी काही नाही तर ODI तरी खेळायला पाहिजे होतं. मॅच प्रॅक्टिस पाहिजे होती आपल्याला. 3 डेचे गेम्स खेळा त्यांच्याबरोबर. इंटरनॅशनल गेम खेळू नका, एखादी टेस्ट मॅच खेळा. अरे पण खेळा ना, प्रॅक्टिसच झाली असती ना. तुम्ही फक्त लंडनच्या आणि ते चेस्टरले स्ट्रीटच्या रस्त्यांवर फिरून तुम्हाला प्रॅक्टिस झाली का? म्हणजे इनोव्हेटिव्ह गोष्टी पाहिजेत. जसं त्या दिवशी एक BCCIने एक व्हिडिओ टाकलाय की रोहित शर्माने एक गेम सजेस्ट केला. तर काय गेम होता की जो फिल्डिंग कोच आहे R. श्रीधर, तर रॅकेटने बॉल मारतो आणि 2 टीम्स आहेत. तर एका टीमचा जो एक प्लेअर असेल त्याने हेल्मेट घातलेला असेल, तर त्याने तो बॉल आपल्या हेल्मेटवर घ्यायचा आणि त्या हेल्मेटवरून जो बाउन्स होईल तो त्याच्या टीममधल्या इतर लोकांनी कॅच करायचा. ठीक आहे, अशा सगळ्या गमती जमती करा ना तुम्ही. अरे पण त्यासाठी प्रॅक्टिस करायला पाहिजे ना. तुम्हाला गेम टाइम नको का? मला हाच प्रश्न पडतो की आयर्लंडमध्ये जाऊन का नाही खेळलो आपण. गेला बाजा स्कॉटलंड बरोबर ठरवायला पाहिजे होती, नेदरलँड बरोबर ठरवा, काही हरकत नाही. 40 दिवसापैकी 15 दिवस तुम्ही फिरलात, पुन्हा 10 दिवस आयसोलेशनमध्ये, मग एक काउंटी गेम खेळलात, त्यालाही काही अर्थ नव्हता. आणि मग हे तुम्ही असे परफॉर्मन्स देता. तुमच्या बॅट्समनला गरज आहे उभं राहण्याची, जमत नाहीये तुम्हाला, हे मान्य करा ना. प्रेस कॉन्फरन्समध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करून वी डोंट केअर आणि असं नाही तसं, आम्हाला फाटक मारून काही होणार नाही. रिझल्ट दिसायचे ते दिसतं, उलटं बोलून नुसतं काहीच उपयोग नाही. रिझल्ट दिसणं महत्वाचं आहे. मग तुम्ही काही करा,
कुठेही फिरायला सुट्टी पडली USA ला जाऊन आम्हाला काय करायचं, वी आर नॉट बॉदर्ड. आमचं तुमच्याशी वैयक्तिक काही संबंध नाही. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आमचं या खेळावर प्रेम आहे, आम्हाला रिझल्ट पाहिजे. नाहीतर तुमचा पाकिस्तानमध्ये वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा ही गोष्ट. गुरमीत राहू नका, मगरुरी करू नका. लक्षात घ्या, आता गेल्या काही दिवसात जेव्हा हॉकीमध्ये भारत चांगला परफॉर्म करतोय, लोक टेस्ट मॅच सोडून हॉकी बघताय. आम्ही पण फॉलो करतो, पण क्रिकेट आमचं प्रेम. तुमचा जर परफॉर्मन्स डाऊन गेला तर लोक इतर स्पोर्टकडे वळले. इतर स्पोर्ट चांगले करतात आणि करायलाच पाहिजे. मग असा बोंबलत, आणि ती एकदा वेळ गेली ना ती परत यायला खूप कठीण असतं. हे समजून घ्या. जास्त गुरमीत राहू नका. आम्ही फॅन आहोत, आमचं प्रेम आहे खेळावर. समजलं? नुसतं T20 मध्ये आणि IPL मध्ये परफॉर्म करून पुन्हा एकदा आठवण करून देतो. IPL आम्ही बॅन करू शकतो आणि आम्ही जर नाही बघितलं, स्पॉन्सरशिप गेली, सगळं गेलं. बसा बोंबलत मग. टेस्ट मॅच मध्ये परफॉर्मन्स पाहिजे. निदान 2 टेस्ट मॅच जिंकले पाहिजे. सिरीज जिंका हारा वाटेल ते, निदान 2 टेस्ट मॅच जिंकायला पाहिजे. त्याला तुम्हाला चॉईसच नाहीये. यू हॅव टू विन. ओके, जरा थोडंसं तिखट झालं असेल, खरमरीत झालं असेल तर जुळवून घ्या, बिकॉज दॅट इज अ पॅशन फॉर द गेम. ओके, एवढं बोलून आजचा शो संपवूया. जय हिंद. चाओ.